श्रोतेहो नमस्कार. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 15व्या भागात आज आपण ऐकणार आहोत सुचेता कृपलानी यांच्या कार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी, निर्मिती सहयोग अंजली रोडत आणि आशिष शेडगे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. स्त्री शक्तीच्या भूमीमधून प्रसवे मानव जात, तिच्या उन्नतीसाठी श्रमली रात्रंदिन स्त्री जात. अम्मो दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या, नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. राजकीय मतभिन्नतेमुळे नवरा आणि बायको वेगवेगळ्या राजकीय पक्षात आहेत हे आजही आपल्याला पचत नाही. व्यक्ती म्हणून पती पत्नींची वेगळी स्वतंत्र मतं असू शकतात हे तत्व म्हणून भले आपण मानत असू, पण ज्या अर्थी ही दोघं वेगळ्या पक्षात आहेत त्या अर्थी त्यांच्या वैवाहिक नात्यात प्रश्न असावेत अशी शंका आपल्या मनात डोकावतच राहते. शिवाय नवऱ्याला त्याच्या सगळ्या निर्णयात साथ करणं हे बायकोचं कर्तव्यच असल्यानं तो ज्या पक्षात आहे त्यातच बायकोनं असलं पाहिजे हा पुरुष प्रधान संस्कृतीचा संस्कारही आपल्यावर असतो. 70 वर्षांपूर्वी राजकारणात महिलांचा एकूणच वावर अगदी मर्यादित असताना तर हे पचायला खूपच जड होतं. 1956 साली आचार्य जे.बी. कृपलानी आणि त्यांचे समाजवादी विचारांचे सहकारी काँग्रेसमधून बाहेर पडून किसान मजूर प्रजा पक्ष स्थापन करतात. आधी त्यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी काही काळानं पुन्हा काँग्रेसमध्ये जातात. त्यावरून संसदेत तसंच बाहेर शेरेबाजी होई. एक मंत्री आचार्य कृपलानींना सभागृहात टोमणा मारतात. अहो, खुद्द यांची बायको यांचं ऐकत नाही. त्यावर कृपलानी प्रत्युत्तर देतात, आपण आधुनिकतेच्या बाता करतो, पण आपल्या मनात खोलवर जुनाट विचार दडलेले असतात आणि आपलं वर्तनही तसंच असतं. आता सार्वत्रिक प्रौढ मताधिकार मिळाला असताना बायकोनं नवऱ्याचंच अनुसरण करायला हवं या जुन्या मानसिकतेतनं आपण अजूनही बाहेर पडायला तयार नाही. पक्षातून बाहेर पडण्याआधी आचार्य कृपलानी काँग्रेसचे महासचिव असतात. सुचेता कृपलानी राजकीय काम करण्याचा निर्णय घेतात. त्यावेळी महासचिव म्हणून नवऱ्याच्या त्या सहाय्यक होऊ शकल्या असत्या, मात्र आचार्य कृपलानींनी तसं होऊ दिलं नाही. त्याचं कारण सांगताना ते म्हणतात, या कामात ती तिची प्रतिभा पूर्णपणे वापरू शकली नसती. तिनं तिच्या पद्धतीनं स्वतःचं जीवन घडवावं, आपली वाढ करावी अशी माझी इच्छा होती आणि ती त्यासाठी सक्षम होती. अशी स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता असलेली बायको आणि तिच्या निर्णयाला केवळ साथ नव्हे तर असा निर्णय घेण्याची तिची क्षमता वाढायला संधी देणारा, त्यासाठी तिच्या बाजूनं ठाम उभा राहणारा नवरा याचं आजही आपल्याला अप्रूप वाटतं. काळाच्या पुढं वाटचाल करणारी ही स्वातंत्र्य चळवळीतली माणसं म्हणूनच आजही आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. संविधान सभेतल्या महिला सदस्यांचा आपण परिचय करून घेत आहोत. त्यातल्या एक सुचेता कृपलानी. आज त्यांची ओळख आपण करून घेत आहोत. हरियाणातल्या अंबाला येथे 25 जून 1908 रोजी सुचेता कृपलानी यांचा जन्म झाला. वडील सुरेंद्रनाथ मजुमदार आणि आई प्रेमबाला. या दोहोंची कुटुंब ब्राह्मो समाजाशी संबंधित होती. त्यामुळे सुचेताचं घरही ब्राह्मो समाजाच्या अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं केंद्र होतं. सुचेतासह एकूण 9 भावंड. त्यावेळच्या उत्तम गणल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी शिकावं यावर आईचा कटाक्ष होता. सुचेता आणि तिची बहीण सुलेखा आधी शिमल्याच्या लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये आणि नंतर अलाहाबादच्या निवासी शाळेत शिकल्या. त्यानंतर त्यांचं शिक्षण दिल्लीच्या क्वीन मेरीज स्कूलमध्ये झालं. या त्यांच्या शाळेत इंग्लंडचा राजपुत्र 8वा एडवर्ड येणार असतो. त्याच्या नियोजित आगमनापूर्वी काही महिने आधी जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं असतं. भारतीयांच्या मनात त्याबद्दल संताप असतो. अशा वेळी या राजपुत्राला मानवंदना देण्याची सुचेता आणि सुलेखाची तयारी नसते. त्या राजपुत्र यायच्या दिवशी गैरहजर राहतात. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजी असहकार चळवळ सुरू करतात.
सुचेताचा चुलत भाऊ धीरेन त्यावेळी बनारस हिंदू विद्यापीठात शिकत असतो. गांधीजींचे सहकारी आचार्य जे. कृपलानी तिथे शिकवत असतात. त्यांचा धीरेनवर प्रभाव होतो. या धीरेनमार्फत गांधीजींचा विचार सुचेताच्या घरात पोहोचतो. दिल्लीला 1924 साली या धीरेनमुळेच त्यांना गांधीजींचं दर्शन होतं. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याची उर्मी सुचेताच्या मनात जागी होते. तरी त्यात पडण्याआधी आपण आपला अभ्यास पूर्ण करू असा निर्णय ती घेते. शालांत परीक्षेत तिला सुवर्ण पदक आणि शिष्यवृत्ती मिळते. सुचेताचं कुटुंब लाहोरला स्थलांतरित होतं. तिथं ती महाविद्यालयीन शिक्षण घेते. याच काळात त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे आघात होतात. बहीण सुलेखा हृदयरोगानं जाते आणि तिच्या जाण्यानं खचलेल्या वडिलांचं पुढच्या 2 वर्षात निधन होतं. वडिलांच्या जाण्यानं कुटुंबाची आर्थिक स्थितीही ढासळते. पण आई या संकटात डगमगत नाही. मुलांचं शिक्षण काही करून पूर्ण व्हायला हवं हा तिचा निश्चय पक्का असतो. मुलांना घेऊन ती दिल्लीला येते. छोटं घर भाड्यानं घेतात. काटकसरीनं राहतात. लाहोरला पदवीचं शिक्षण पूर्ण केलेली सुचेता इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेते. वर्गात ती एकटी मुलगी असते. बाकी सगळे मुलगे. टिंगल आणि अपमान तिच्या वाट्याला येतो. पण परीक्षेत ती अव्वल आल्यानंतर हा त्रास कमी होत जातो. इथं ती दुसरं सुवर्ण पदक मिळवते. 1927 साली सुचेताचं शिक्षण पूर्ण होतं आणि ती लाहोरला शिक्षिका म्हणून नोकरी करू लागते. ती लाहोरला असतानाच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली जाते. लाहोरमधलं वातावरण पेटून उठतं. प्रचंड संख्येच्या मिरवणुकांनी लोक या क्रांतिकारकांच्या अंत्यविधीसाठी येतात. सुचेताच्या मनात स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेण्याची उर्मी पुन्हा उसळी घेऊ लागते. पण कुटुंबाची जबाबदारी आड येते. पुढे सुचेताला बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापिकेची नोकरी लागते. त्यांच्या कुटुंबाला यामुळे आर्थिक स्थैर्य मिळतं. वर्षभरात कुटुंबातली मंडळीही तिच्यासोबत बनारसला राहायला येतात. बनारसला सुचेताची आचार्य कृपलानींशी ओळख होते. त्यांच्या विचाराचा आणि व्यक्तित्वाचा तिच्यावर प्रभाव पडतो. त्यांच्याशी तिची मैत्री होते. कृपलानी बनारसला आले की तिला भेटत असत. 1934च्या भूकंपाचा बिहारला मोठा फटका बसतो. कृपलानींसह अनेक काँग्रेस नेते मदत कार्यासाठी बिहारला येतात. कृपलानींच्या सूचनेनुसार सुचेता विद्यापीठातून रजा घेऊन बिहारला येते. दारिद्र्याचं आणि लोकांच्या अमानवी स्थितीचं तिला इथं दर्शन होतं. इथंच तिचा गांधीजींशीही जवळून संबंध येतो. आचार्य कृपलानी आणि सुचेताची मैत्री अधिक घट्ट होत जाते. ही मैत्री त्यांना पुरेशी होती. मात्र त्या काळातील लोकांच्या दृष्टीनं अशा मैत्रीला मान्यता नव्हती. म्हणून कृपलानी सुचेताला लग्नासाठी मागणी घालतात. कृपलानींचं वय आणि गांधीवादी साधी राहणी यामुळे सुचेताच्या घरी हे नातं पसंत नव्हतं. तर कृपलानींच्या बहिणीचा या लग्नानं त्यांची प्रतिष्ठा कमी होईल म्हणून विरोध होता. आश्चर्यकारक विरोध केला तो गांधीजींनी. या लग्नामुळे कृपलानी स्वातंत्र्य चळवळीच्या आपल्या ध्येयापासून विचलित होतील अशी त्यांना भीती वाटत होती. अखेर सुचेता आणि आचार्य कृपलानी यांचं लग्न ब्राह्मो समाजाच्या पद्धतीनं होतं. एक छोटा स्वागत समारंभ विजयालक्ष्मी पंडित आयोजित करतात. तो अलाहाबादला नेहरू कुटुंबियांच्या घरी आनंद भवन मध्ये होतो. या विवाहाची नोंदणी करताना जवाहरलाल नेहरू साक्षीदार म्हणून सही करतात. गांधीजी या जोडप्याला आशीर्वाद द्यायला नकार देऊन मी त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करेन असं सांगतात. मी या लग्नाला मान्यता देत नाही असं गांधीजी सरोजिनी नायडूंच्या कन्या पद्मजा नायडू हिला सांगतात. त्यावरती त्यांना म्हणते, तुमचा काय संबंध? हा त्या दोघांचा मामला आहे. ती दोघंही प्रौढ आहेत. यथावकाश सुचेता आणि गांधीजी यांचा समेट होतो. त्यांचं परस्पर सहकार्य घट्ट होतं. सुचेता आणि आचार्य कृपलानी यांचा संसार सुरू होतो. पण पारंपरिक अर्थानं नव्हे, तो मैत्रीच्या पातळीवरच राहतो. आधी 1 वर्ष रजा आणि नंतर राजीनामा देऊन सुचेता अलाहाबादला कृपलानींच्याकडे येतात. ते स्वराज भवन मधून चळवळीचं काम करत असतात. तेच या जोडप्याचं घर होतं. स्वराज भवन हे संयुक्त प्रांतातल्या काँग्रेसच्या राजकारणाचं केंद्र असतं.
अलाहाबादला वॉर्ड पातळीवरची कार्यकर्ती म्हणून सुचेतांचं राजकीय काम सुरू होतं. काही काळानं त्या काँग्रेसच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी घेतात. मात्र नंतर या विभागाची जबाबदारी डॉक्टर राम मनोहर लोहियांकडे सोपवली जाते. आज काँग्रेस पक्षात असलेल्या अखिल भारतीय महिला काँग्रेस या विभागाची स्थापना करण्याचं श्रेय सुचेता कृपलानी यांना जातं. सामाजिक बदलासाठी महिलांच्या राजकीय जाणीवा वाढवणं हे या विभागाचं उद्दिष्ट होतं. सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह या स्वातंत्र्य चळवळीच्या सर्व लढ्यांमध्ये सुचेतांचा पुढाकार असतो. त्यासोबत तुरुंगवासही मिळतो. 1942च्या चले जावच्या चळवळीत सर्व प्रमुख नेत्यांना अटक होते. आचार्य कृपलानीही त्यात असतात. अटकेपासून सटकलेल्यांवर भूमिगत राहून चळवळीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. भूमिगत राहून रेडिओचं प्रसारण करणाऱ्या गटाचं व्यवस्थापन सुचेता करतात. उषा मेहतांवर रेडिओच्या प्रत्यक्ष प्रसारणाची जबाबदारी असते. रेडिओ प्रसारणाची सतत जागा बदलूनही अखेर उषा मेहतांना पकडलं जातं. 4 वर्षांचा तुरुंगवास होतो. वेश बदलून ब्रिटिश पोलिसांना गुंगारा देण्यात सुचेताही फार काळ यशस्वी ठरत नाहीत. बिहारला त्यांना अटक होते. धोकादायक कैदी या श्रेणीत लखनौच्या तुरुंगात त्यांना ठेवलं जातं. 1945ला त्यांची सुटका होते. 1947च्या एप्रिल महिन्यात त्या संविधान सभेवर संयुक्त प्रांतातून निवडून जातात. मात्र फाळणीमुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनात व्यग्र राहिल्यानं संविधान सभेच्या कामकाजात पुरेशी भागीदारी त्या करू शकल्या नाहीत. हिंदू कोड बिलाला मात्र त्यांनी जोरदार पाठिंबा दिला. एकरूप नागरी संहितेच्याही त्या समर्थक होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर 1952च्या पहिल्या लोकसभेची निवडणूक सुचेता कृपलानी किसान मजूर प्रजा पक्षातर्फे लढवतात. आचार्य कृपलानींसोबत त्या तेव्हा काँग्रेसमधून मतभेद होऊन बाहेर पडल्या होत्या. ही निवडणूक त्या जिंकतात. पुढे काही काळानं त्या पुन्हा काँग्रेसमध्ये परततात. काँग्रेसच्या महासचिव होतात. 1957च्या दुसऱ्या लोकसभेतही त्या निवडून येतात. मात्र नंतर उत्तर प्रदेशचं मंत्रिपद स्वीकारावं लागल्यानंतर त्या लोकसभेचा राजीनामा देतात. ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपद सोडून पक्ष बांधणीत उतरावं या कामराज योजनेनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री CB गुप्ता यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी सुचेता कृपलानींना निवडलं जातं. देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान सुचेता कृपलानींना जातो. पुढच्या काळात त्यांची तब्येत खालावत जाते. पक्षातल्या प्रतिकूल घडामोडींचाही त्यांच्या मनावर परिणाम होतो. 1 डिसेंबर 1974 रोजी सुचेता कृपलानींचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन होतं. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचं रास्त वर्णन करतात. दुर्मिळ धैर्य आणि चारित्र्य असलेली व्यक्ती. त्यांनी भारतीय स्त्रीत्वाचा गौरव वाढवला. अम्मू दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या. नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. स्मरणतयांचे देईल ऊर्जा पेलाया आव्हाने. नव्या युगाच्या नव्या पथावर चालाया निष्ठेने. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 15व्या भागात आज आपण ऐकलं सुचेता कृपलानी यांच्या जीवन कार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी. शीर्षक गीत आसावरी काकडे. शीर्षक गीताचं संगीत सोमेश नार्वेकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत आणि आशिष शेडगे यांनी. आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी सकाळी 9 वाजता.